विधानसभेसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्गदर्शन करणार। विरोधकांच्या नरेटिव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। उद्यापासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं दुसरं सत्र, तर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नियमांवरून दादा आणि ताई आमने सामने। निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अजित पवारांचा दावा। तर आम्हाला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंकडून गॅझेटचा दाखला। भाजपच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्तेही मैदानात। काँग्रेसकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर। तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत। विरोधकांची सरकारवर टीका। जाहिरात शासकीय नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण। इलेक्टोरल बॉन्डची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी 3 जण सीबीआयच्या अटकेत। पेपर फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या शशी पासवानसह भरतपूर मेडिकल कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक। भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस। गोसीखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। देशभरात गुरुपौर्णिमेचा आनंद। राज्यातील दत्त मंदिरांसह शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।